नमस्कार मंडळी, कशा आहे? बरे आहे ना? बरेच असणार. तर आज आहे ना मकर संक्रांत आहे आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, तिळ सांडू नका आणि माझ्याशी भांडू नका. तर आज असा विषय आहे का आज आहे ना माझी एक जिवलग मैत्रीण आहे आणि तिचा आणि माझा फक्त 1 महिन्याचा गॅप आहे. जन्म म्हणजे मी तिच्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे, ती लहान आहे. आणि आज आहे ना फक्त मला तिची ना कहाणी सांगायची. आजपासून सुरुवात करणार तिची कहाणी सुरू. सत्य घटनेवर आधारित आहे बरं का. तिने काय भोगलं, काय सुख आलं तिच्या जिंदगीत. परत तिने शेवटपर्यंत हा आहे ना व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ येत जातील आजपासून तिच्या कहाणीवर. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडतो का नाही आवडतं, म्हणजे मग मला कहाणी सांगायला रोजच्या रोज. तर आज चला सुरू करू तिची कहाणी. आणि तिचं नाव सांगते पण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला शेवटपर्यंत तिचं नाव सांगते मी शेवटला. तर तिचा जन्म, माझा जन्म आपलं 1991मध्ये 8मध्ये होईल. समजा समजा ऑगस्ट महिन्यामध्ये होईल आणि तिचा सप्टेंबरमध्ये होईल. तर म्हणजे 1 महिन्यानी ती मला लहान आहे. तर ती पण मामाच्या घरी, मी पण मामाच्या घरी. पण तिला कोणत्या कारणाने मामाच्या घरी ठेवलं, तिच्या मावशीचं लग्न होतं. तिच्या मावशीचं लग्न असल्यामुळं त्या टायमाला ती होती 2 वर्षाची. आणि 2 वर्षाची असल्यामुळं आहे ना तिची आजी आणि तिचे मामा हे दोनच माणसं घरात असल्यामुळं तिची आजी काय म्हणे का तिच्या मोठ्या लेकीला का बा तू हिला आमच्याकडे ठेव म्हणे, मग मला बी थोडंफार करमेल म्हणे घरामध्ये. म्हणून तिच्या मोठ्या लेकीने तिला ठेवलं त्यांच्या घरी बरं का. आणि मग आमची ना अशी एवढी जिवलग मैत्रीण झालो कारण की आमचं घर आहे ना एकदम खेटूनच होतं, शेजारी शेजारीच होतं. आणि आम्ही म्हणजे हर गोष्ट एकमेकीला शेअर करायचो आणि एकमेकीला आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करायचो बरं का. जेवण असो, खेळणी असो, परत शाळा असो, काही गोष्टी आम्ही एकमेकीला हे करायचो, सपोर्ट करायचो जास्त आम्ही. तर विषय असा आहे काय ना, 2 वर्षाची असताना ती मामाच्या घरी आणलं तिला. तर 2 वर्षाची असताना तर 5-6 वर्षाची होस तर तिच्या मामाने इतके लाड केले, इतके लाड केले, म्हणजे सगळ्यांनीच लाड केले बरं का. खरं ते सगळ्यांनी लाड केले तिचे. पण जेव्हा त्या मावशीचं तिच्या लग्न झालेलं होतं, मावशीला मुलगी झाली आणि ती मुलगी खूप सुंदर होती, दिसायला खूप छान होती बरं का. आणि तिचं नाव होतं पायल. तर पायल नाव होतं तिचं. तर तिला आहे ना मामा आहे ना इतका जीव लावायचा तिच्या मावशीच्या मुलीला का अत्यंत जीव लावायचं. तर हिच्याकडे लगेच दुर्लक्ष व्हायला लागलं. हिच्याकडे लगेच दुर्लक्ष व्हायला लागलं, हिचे हाड व्हायला लागली. हिला म्हणजे असं डावळायला म्हणजे जवळ नकोच वाटायची त्यांना. असं वाटायचं ही आमच्या नजरेपुढं नकोच वाटायची. पण कसं झालं, तिच्या आईवडिलांची गरिबी असल्यामुळं मग त्यांनी कसं आता त्या मुलीच्या आईची खूप, माझ्या मैत्रिणीच्या आईची खूप गरीब परिस्थिती असल्यामुळं मग त्यांनी आता तिच्या आईला पण समजा एक मुलगा आणि 3 मुली म्हटल्यावर एवढं सांभाळणं शक्य नव्हतं गरिबीच्या परिस्थितीमुळं. म्हणून हिला इकडं ठेवलं होतं मामाच्या इकडं. तर मामाने पण आता मावशीला मुलगी झाल्यामुळं ते मामासुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करायचा. आणि त्याच्यानंतर तिच्या मामाने तिचे हाल सुरू केले. हाल म्हणजे कसं, समजा ती पहिलीला किंवा दुसरीला असेल त्या टायमाला, तर त्या टायमाला तिला काही एखादा शब्द जातं, लहान लेकरू आहे काय करणार बरं. हं, आपलं कर्तव्य आहे मोठ्या लोकांचं का ते शिकवणं आणि हे करणं. पण तिचं असं नव्हतं, तिचं वेगळंच होतं. तिचं आहे ना एखादा शब्द चुकला का लगेच मारायचं तर मारायचं, इतके मारायचे ना तिला का पार हाताला ओळ येवस्तोवर मारायचे. आणि कडक कडक उन्हात उभे करायचे तिला. म्हणजे मी जेव्हा बघायचे ना तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरशः खूप पाणी यायचं. आणि मी चोरून लपून तिला आहे ना, म्हणतात ना मैत्रिणीचं जर का एखाद्या मैत्रिणीमध्ये जीव गुंतला ना तर तिचं आहे ना असं वाटतं काय ना काय करून काय नाही त्या मैत्रिणीसाठी, असं होतं तळमळ. तशी माझी तळमळ व्हायची बरं का. पण मग मला बोलता येत नव्हतं ना कारण की तिचे मामा मोठे असल्यामुळे आणि आम्ही लहान दोघीजणी आणि काय बोलायचं.
मग असं करता करता 4-5 वर्ष आणखीन निघून गेले. ती मुलगी पण तिच्या मावशीची मुलगी पण 2-3 वर्षाची होस तर ती तिच्या आईवडिलांकडे राहिली. आणि ती पण मग 4-5 महिन्याची आपलं 5-6 वर्षाची होस तर आईवडिलांकडे राहिली. ती पण इकडं आली बरं का, तिच्या इकडं मामाच्या इकडं. म्हणजे यायची ती यायची 8-8 15-15 दिवस राहायची. पण विषय असा व्हायचा ना, कारण जर का तिला खेळण्यामध्ये जर का तिने काही चुकीचं बोललं किंवा मोठी बहीण म्हणून समजा इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको तू असं करू नको, जर का ती अशी बोलली ना, तर ती मावशीची मुलगी काय करायची पायल, ती लगेच इकडे येऊन लगेच मामाला सांगायची का हिने मला असं केलं, हिने मला तसं केलं, हिने मला अशी बोलली. मग तो मामाने खरं काय खोटं काय ऐकून घ्यायला पाहिजे ना, हां काहीच नाही. लगेच तिला आहे ना मारायला सुरुवात करायचा. तिचे इतकं हाल बघवत नव्हते ना, फार निळगार करायचे तिला बरं का. आणि निळगार करायचे तर करायचे लय, म्हणजे तिची परिस्थितीच बघवत नव्हती, एवढी ना वाईट परिस्थिती होती तिची ती मुलगी आल्यापासून. मग मामा सगळं त्या मावशीच्याच मुलीचं सगळं ऐकायचं, जसं म्हणाल तसं. तिला कपडे पण भारी, तिला सगळंच भारी, तिला खायला प्यायला पण भारी. आणि ही मोठी बहीण आणि ही गरीब असल्यामुळे आहे ना, हिच्याकडे जरा दुर्लक्ष करून टाकलं. बरं केलं तर केलं, जाऊ द्या. पण आजी पण जोपर्यंत म्हणतात ना मामी नव्हती येईल तोपर्यंत आजी खूप चांगली होती. पण जेव्हा आजीचं म्हणजे मामाचं लग्न झाल्याच्या नंतर ती मामी आली घरामध्ये. आणि त्या मामीचं आणि तिचं खूप जमायला लागलं, माझ्या मैत्रिणीचं तिच्या मामीचं आणि तिचं इतकं जमायला लागलं ना घरामध्ये का विचारतो सोय नाही. एवढं एकीने राहायच्या दोघीजणी का तिला मामा नको आणि आजी नको असं वाटायचं. तिला फक्त तिची मामी जवळ, म्हणजे एक प्रकार तिने ना त्या मामीला आईच मानलं होतं. आणि एवढं त्या मामी एवढी जीव लावायची तिला. आणि हिच्या संग ना थोडं म्हणजे मामीला कळून चुकलं होतं का म्हणजे मामा यांच्या संग दुजाभाव करतोय म्हणून. मग ती मामी काय करायची, कुठं माहेरा म्हणा, कुठं जायचं असलं म्हणा तर संगच घेऊन जायची त्या मोठ्या भाचीला म्हणजे माझ्या मैत्रिणीला बरं का, तिला संगच घेऊन जायची. परत आणि ते ना माझ्या आजीला देखवत नव्हतं. माझ्या आजीला असं वाटायचं की बाई ही आत्ताच आली आणि हिच्या संग ना म्हणजे माझी मैत्रीण एवढी मिळून राहायला लागली मामी संग ना, तर ते तिच्या आजीला सण नव्हतं होत. तर तिच्या आजीनं टार्चर करायची का बा तिच्या संग बोलू नको, हे करू नको. आणि तिच्या मामीची एक खोडले बेकार होती बरं का बा समजा ह्या सासूनांमध्ये काही झालं ना वादिवाद, मग आता तिची आजी काय करायची, 4 बायांमध्ये बसले ना, आता तेव्हाचा विषय ना आताचा विषय आपल्याला लगेच कळून येतो ना का तिचं ह्या बाईजवळ हे चावळ, त्या बाईजवळ ते चावळ. लहानपणी काय बुद्धी नव्हती तिला काय बुद्धी नव्हती म्हणून ती काय करायची, मामी जे विचारेल ते ती आजीचं येऊन मामीला सांगायची. मग ते आजीला ना खूप राग यायचा त्या गोष्टीचा का बा आपली नात असून आणि आपल्या सुनाजवळ जाऊन ही आपले चुगल्या सांगते. मग त्याच्यावरून यांच्या घरात वादिवाद व्हायचा त्या भाचीवरून. कारण की ती ना मामीला येऊन सगळं सांगायची ना आजी काय बोलती काय नाही. आणि मग ते मामी तिची काय करायची, मामांजवळ बोलायची. मग मामाला त्याच्यावरून आणखीन राग यायचा तिचा का बा तू चुगले करते का, घरात भांडणं लावायची कामं करते का. मग त्याच्यावरून तिला आणखीन मार भेटायचा. तिचं खेळणं लवकर बंद करून टाकलं. 4 पोरींमध्ये खेळायची. तिचं वय काय 10-12 वर्षाची लयतलंय आणि एवढं लवकर तिचं खेळणं बंद करून टाकलं. आणि शाळेत जायची, समजा शाळेतून आली एखादा शब्द चुकला तर ते लगेच मारायचे तिला, कडक उन्हात उभे करायचे. आणि काय आता डोळ्यांनी जे बघितलं तेच मी तुमच्या संग शेअर करते, खरं ते सांगते बरं. कारण तिचं खरं नाव आहे ना हे होतं सॉरी प्रियांका होतं तिचं नाव, प्रियांका नाव होतं तिचं. आणि खूप छान होती बरं का ती मैत्रीण. मयाळू पण खूप होती आणि दिसायला पण छान होती. पण काय म्हणतात ना, मावशीची मुलगी आल्यामुळे ना सगळं खेळच पालटला जीवनामधला. तर चला आजचा पहिला भाग झाला. आता उद्या आपण नवीन एक भाग
तोच भाग पुढं कंटिन्यू करू उद्या.